आखाती युद्धाचा दणका अखेर बसलाच. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले. इंधन दरवाढीच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू. लोकांचीही वाढती नाराजी. सर्वसाधारण विमानातून प्रवास करत मुख्यमंत्र्यांनी काटकसरीचा मंत्र जपला. मुख्यमंत्री वळले सार्वजनिक हवाई वाहतुकीकडे. हवाई इंधन महागल्यानं तिकीट दर गगनाला भिडले. एअर इंडियाचं दिल्ली ते मेलबर्न तिकीट 2,76,000 रुपयांना. आखातात शांतता प्रस्थापित करण्यास भारत कटिबद्ध. संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांना भेटून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन. नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणामध्ये महत्त्वाची घडामोड. 5ही आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले. मंत्रालयाच्या बाहेर आंबा आणि काजू बागायतदार आक्रमक. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड. नीटची रद्द झालेली परीक्षा 21 जून रोजी होणार. केंद्रीय मंत्र्यांनी केली घोषणा. केंद्र सरकारनं नीटची परीक्षा पद्धती बदलली. पुढील वर्षापासून नीटची परीक्षा संगणकीय पद्धतीनं. प्रश्नपत्रिका काढणाराच निघाला पेपरफोड्या. लातूरात 28 वर्ष शिक्षण सेवा केलेला PV कुलकर्णी सीबीआयच्या ताब्यात. स्वतःच्या चुका झाकायला मंत्र्याचं खापर. शिक्षण माफियावर. शिक्षण माफिया अस्तित्वात असल्याची कबुली देऊन मंत्रीच गोत्यात. शरद पवार गटाचा सत्तेविना जीव कासावीस. पुण्यात नेत्यांची झाली एक बैठक. बैठकीत विलिनीकरणावर पुन्हा चर्चा. डॉक्टरवरचा राग काढायला रुग्णानं केली बॉम्ब पेरणी. हडपसरच्या रुग्णालयात बॉम्ब ठेवणाऱ्याला पोलिसांनी पकडलं. विदर्भात पुढचे 4 दिवस उष्णतेचा येलो अलर्ट. राज्यातील सर्वाधिक तापमान सलग 3ऱ्या दिवशी अकोल्यात. मुंबईमध्ये आजपासून 10% पाणी कपात लागू. वाढत्या उष्णतेमुळे धरणातील पाणी साठा अटू लागला. विख्यात मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नारकर्णी यांचं निधन. गेल्या काही महिन्यांपासून कर्करोगाशी होती झुंज सुरू. भारतातील तरुण मंद आहे आणि भरकटलेलाही. राऊत स्वतःच्याच वक्तव्यामुळे वादात.